विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि त्याची ना बोर्ड त्याप्रमाणे एम-एच-टी सी-ई-टीची तयारी कशी सुरू आहे, या विषयावर थोडंसं आपण डिस्कशन करणार आहे. पण हे डिस्कशन करत असताना मी हा शब्द कॅन्सल करतोय. मुद्दा काय याच्या पाठीमागचा माहिती का? पण विद्यार्थी कुठलाही असू देत, भले तो ग्रामीण भागातला असू दे, नाहीतर शहरी भागातला असू दे, ती पुण्यासारख्या शहरातला असू दे, या दोन्ही एक्झामची तयारी अगदी परफेक्ट सुरू आहे. सगळा सिलेबस माझा कंप्लीट झालेला आहे. फर्स्ट रिव्हिजन मी स्टार्ट केलेली आहे. असे विद्यार्थी हाताच्या बोटावर मोजता येईल एवढे कमी आहेत. जास्तीत जास्त मुलांसमोरचा सध्याचा प्रॉब्लेम हाच आहे, की आता या 2 एक्झामची मला तयारी करायची आहे. कशी करू? कशी करू? असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. बरं, इथं काय होतंय, मी तुम्हाला काय म्हणलं, की काही मुलं ओके, काही मुलं लक्षात घ्या, की काही मुलांचा अभ्यास परफेक्ट सुरू आहे. आणि या मुलांना ही जी मुलं आहेत ना, ह्या मुलांसारखाच आपण पण अभ्यास केला पाहिजे, असं आपल्या पालकांना वाटतंय. त्यांचं काहीही चुकीचं नाहीये. पण काय होतंय, तेवढी इफिशियन्सी, तेवढ्या ह्यानं आपण अगोदर अभ्यास केलेला नाहीये. हे मोठं कारण आहे. बरोबर आणि आता सुरुवात करायची आहे. मग सुरुवात करायची आहे, तर पहिला प्रश्न येतोय, की सुरुवात करू कशी? म्हणजे पहिला मी एम-एच-टी सी-ई-टीकडे डायरेक्ट कन्सेप्ट करून लगेच एम-सी-क्यू सॉल्व्ह करायला घेऊ. पहिला डेरिव्हेशनची तयारी करू. असे ना खूप प्रश्न मुलांच्या मनात येतायत. बरं, थोडंसं टायटलमध्ये होतं ग्रामीण भागातील विद्यार्थी. प्रॉब्लेम ग्रामीण आणि शहरी भागात एवढा आहे, की शहरी भागातल्या विद्यार्थ्याला निदान माहिती आहे, की एम-एच-टी सी-ई-टी आहे, नीट, जे-डबल-ई कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत, हे माहिती आहे. कॉलेजेस कोणते-कोणते आहेत, हे देखील त्यांना माहिती आहे. पण ग्रामीण भागात फार थोडी मुलं आहेत, ज्यांना सी बद्दल माहिती असेल. हो, रिअॅलिटीमध्ये असंच आहे. आणि त्यानंतर ग्रामीण भागातल्या मुलांचं टार्गेट मात्र एक तर आर्मी, नाहीतर पोलीस भरती हे जास्तीत जास्त मुलांचं टार्गेट आहे. म्हणजे क्षमता असून देखील माहितीच नाहीये, की कसं केलं पाहिजे, त्यामुळे ती मुलं मागं पडतायत. मी तुम्हाला सांगू का? पहिली गोष्ट म्हणजे ॲट एनी कॉस्ट या एक्झामची चांगली तयारी केली पाहिजे. हां, बोर्ड. का माहितीये का? बरं बोर्डची तयारी करताना काय करू? कुठला टॉपिक पहिल्यांदा घेऊ? का 11 आणि हो, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न जो मुलांच्या मनात असतो, की सर मी 11th स्टँडर्डचं काय केलेलंच नाहीये. मी हायड्रोकार्बन सारखा जो 11th स्टँडर्डमध्ये टॉपिक होता ना, त्याला हात सुद्धा लावलेला नाहीये. मग तो टॉपिक मी अगोदर करू का हॅलोजन डेरिव्हेटिव्ह करू? तर मी तुम्हाला सांगतो. बघा हायड्रोकार्बन सारखा टॉपिक तुम्ही का नाही केला 11th मध्ये? करायला पाहिजे होता ना. ठीक आहे, नाही केला काही हरकत नाही. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह सारखा टॉपिक जर घेतला तुम्ही, तर तुम्हाला सुरुवात करायची आहे डेफिनिशन, पुन्हा क्लासिफिकेशन, त्याच्यानंतर आय-यू-पी-ए-सी नॉमेनक्लेचर आणि मग रिएक्शन. जमू शकतंय. फार अवघड नाहीये ते लक्षात घ्या. फक्त कसं की एकदमच सगळं करायचंय. म्हणजे मला फिजिक्स पण करायचंय, केमिस्ट्री पण करायचंय, मॅथ्स पण करायचंय. मी काय केलेलं पण नाहीये अगोदर. माझ्याकडून होत पण नाहीये आणि खूप तणाव आलाय. तर तो तणाव मला अभ्यास सुद्धा करून देत नाहीये, अशी अवस्था मुलांची झाली. तर माझं तुम्ही ऐकायचं. मी आता स्पष्टपणे काय सांगतोय ते नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट तुम्ही तुमची अभ्यासाची पद्धतच बदला. मेथड. तुम्ही जर लर्न करत असाल, पाठ करत असाल, डेरिव्हेशन 4-4 वेळा लिहून काढत असाल, तर ते आजपासून ही गोष्ट मला नकोय. आजपासून ही गोष्ट मला नको आहे. ओके. तुम्ही तुमची मेथड चेंज करणार. मग नक्की काय करायचंय? मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला कुठली पण एक कन्सेप्ट घ्यायची आहे समजा. ओके. तुम्ही टेक्स्टबुकमध्ये वाचताय. ठीक आहे, वाचली तुम्ही ती कन्सेप्ट. मग त्या कन्सेप्टशी रिलेटेड वाचून झाली कन्सेप्ट. मग त्या कन्सेप्टशी रिलेटेड फॉर्म्युला काय आहे ते बघा. फॉर्म्युला तुम्हाला कळाला. फॉर्म्युला कळाला, की फॉर्म्युल्यावरूनच मग डेफिनेशन किंवा लॉ असेल तर स्टेटमेंट तयार करा तुमच्या भाषेत, सोप्या सुटसुटीत भाषेत. पाठ करायचं नाहीये. पुस्तकातली डेफिनेशन आहे तशी पाठ करण्याची मेथड बदलायची आहे आजपासून तुम्हाला. मग झालं डेफिनेशन तयार करा. फॉर्म्युल्यावरून तुम्हाला युनिट तयार करता आलं पाहिजे आणि फॉर्म्युल्यावरून युनिट आलं, की डायमेन्शन. मी तुम्हाला सांगू का? मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनिशन, डायमेन्शन, युनिट बोर्डच्या एक्झाममध्ये विचारलंय. मॅग्नेटायझेशन त्याची पण डेफिनिशन वगैरे विचारलेली आहे. मी तुम्हाला सांगतो, जस्ट एक सांगतो बरं का. आता मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला माहिती आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा सिम्बॉल आय आहे बरं का. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. आय म्हणजे इलेक्ट्रिक करंट सुद्धा पण टॉपिक वेगळा. कळालं का? तर याची डेफिनिशन तुम्ही वाचा पुस्तकात.
पण मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला असा फॉर्म्युला दिसेल अल्जेब्रिक सम ऑफ, इथं असं एम-आय, आर-आय स्क्वेअर आणि आय ची व्हॅल्यू 1 टू एन दिसेल. आता मी तुम्हाला काय शिकवलंय आता, की फॉर्म्युल्यावरून डेफिनिशन तयार करा. मग ही डेफिनिशन तुम्हाला तयार करून दाखवू. अल्जेब्रिक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ, डॉट म्हणजे प्रॉडक्ट आहे ना, इथं डॉट मी इथं देतो बरं का. या दोघांच्या मध्ये प्रॉडक्ट आहे ना. मग अल्जेब्रिक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ ईच एलिमेंट and square of its distance from axis of rotation is known as moment of inertia. आलं का ध्यानात तुमच्या? म्हणजे अल्जेब्रिक सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ इच एलिमेंट अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन इज नोन एज मोमेंट ऑफ इनर्शिया. बरं, डेफिनेशन नंतर तुम्हाला युनिट जमलं पाहिजे. मासचं युनिट काय सांगा? केजी. डिस्टन्स स्क्वेअर म्हणजे मीटर स्क्वेअर. मग समजा मी एम-एल-टी डायमेन्शन्स घेतल्या तर इथं 0 येतील ना, सेकंद नाहीये तिथं. मीटर स्क्वेअर म्हणजे इथं 2 येईल. किलोग्रॅम म्हणजे इथं 1 येईल. 1 2 0 डायमेन्शन्स पण झाल्या. आता हे केमिस्ट्रीमध्ये पण पॉसिबल आहे बाळांनो. बघा ना, मला पी-ओ-एच ची डेफिनिशन पाहिजे. कुठली डेफिनिशन पाहिजे? पी-ओ-एच. मी तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर मी एका कॉलेजमध्ये सेमिनार दिला होता, लक्षात घ्या. आणि तिथं मी हेच शिकवलं होतं. मुलांना डेफिनेशन अगोदर सांगता आले नाहीत. पण ही मेथड सांगितल्यानंतर पटापट डेफिनेशन आल्या होत्या. मी तुम्हाला पण तेच तसंच विचारणार आहे. चला ही डेफिनेशन तयार करा. पी-ओ-एच ची डेफिनेशन सांगू तुम्हाला? तर दिसतंय फॉर्म्युला माहिती आहे ना? डेफिनेशन तयार करूया. निगेटिव्ह लिहायचं स्पेलिंग N-E-G-A-T-I-V. निगेटिव्ह लॉगॅरिथम to the base 10 of OH minus ion concentration is known as pOH of the solution. झाली की नाही डेफिनेशन? आता मॅग्नेटिक मटेरियल मध्ये मॅग्नेटायझेशन एक डेफिनेशन आहे. त्यात नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला व्हॉल्यूमने डिव्हाइड केलं की आपल्याला मॅग्नेशन मिळतं. मॅग्नेटायझेशन मिळतं. मग डेफिनेशन पण हेच आहे ना. नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम इज नोन एज मॅग्नेटायझेशन. बरं, याचं युनिट असतं एम स्क्वेअर. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं युनिट काय असतं? एम स्क्वेअर. व्हॉल्यूमचं असतं मीटर क्यूब. मग हे स्क्वेअर ह्या क्यूबला कॅन्सल होईल ना. त्याला काय अँपिअर पर मीटर. म्हणजे तुम्ही आज काय शिकला? डेफिनेशन. डेफिनेशन तुम्हाला पाठ नाहीत करायच्या. तुम्ही अगोदर फॉर्म्युलावरून किंवा त्या कन्सेप्ट वरून डेफिनेशन तयार करा. मी तुम्हाला सांगू का? अजून एक डेफिनेशन घेऊया आपण हं. सगळ्यांचं सोल्युशन टॉपिक झालं असेल बरं का. तर हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. याच्यातून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूल पास होतात. फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. आणि प्रोसेस कुठली आहे? कुठली आहे? ऑस्मॉसिस ना. सांगा की बघून डेफिनेशन. कुणाचा फ्लो होतोय? सॉल्व्हंट मॉलिक्यूल. कशामधून? हे आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. पण कुठून कुठं? फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. पुस्तकात विचित्र दिलेत. असं लिहा. पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहेत. बदला मेथड. डेरिव्हेशन 10 वेळा लिहून काढणं, डेफिनिशन 10-10 वेळा लिहून काढणं हा प्रकार नकोय. जर तुम्हाला तसं कोण होमवर्क देत असेल ना, की 4 वेळा लिहून आणा, 5 वेळा लिहून आणा, तर तो टाईम वेस्ट आहे. लक्षात ठेवायचंय. हे लक्षात घ्या. मग आता विद्यार्थी कुठलाही असू दे, अभ्यासाची मेथड बदललं तर सगळं छान होईल बरं का. मी तुम्हाला सांगू का? पण मुलांनी पुन्हा उत्तरं दिली तिथं, लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्वाचं, मी मॅथ्सचा नियम सांगतो तुम्हाला. जर तुम्हाला ट्रिग्नोमेट्री 2 11 स्टँडर्ड त्याचे फॉर्म्युले हे सगळं येत असेल ना, तरच तुम्हाला मॅथ्स जमणार आहे. मग तसं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये सुद्धा फॉर्म्युले आहेत. मॅथ्ससाठी फॉर्म्युले इम्पोर्टंट आहेत. मग हाल्फ अँगल फॉर्म्युला आहे, नेपियर एनालॉजी, एरिया ऑफ द ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे, साइन रूल, कोसाइन रूल आहे. जनरल सोल्युशनचे फॉर्म्युले आहेत. मग आपल्या YouTube चॅनलवर मॅथ्सचे व्हिडिओ तुम्हाला डेली मिळतील. पण संघर्ष बॅचमध्ये बोर्डची चांगली तयारी होणार आहे. माझ्या लक्षात आलंय, की अजून 25% सुद्धा मुलांचा अभ्यास झालेला नाहीये. काही प्रॉब्लेम नाही. इथून पुढे होऊ शकतोय. तशी आपली संघर्ष बॅच पण आपण उशिराच लॉन्च केलेली आहे. 6 ते 7-8 टॉपिक झाले असतील आपले, काही हरकत नाहीये. ते टॉपिक तुम्ही कव्हर करू शकताय. तुम्हाला बॅच रिलेटेड कुठलाही प्रश्न असेल, या नंबरवर कॉल करा. मी सांगतो माझ्या प्रत्येक कोर्सची फी 3000 आहे. हां, मी पेड कोर्सेस घेतोय. पण मी जे घेतोय ना, ते वर्थ इट आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू का? हां, तुम्हाला कुणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे, गाईडन्स पाहिजे, की काय करू, कसं करू? या नंबरवर मला WhatsAppला टाइप करून मेसेज करा. आता फोन कॉल रिसीव्ह करणं अवघड जातंय थोडंसं. पण तुमच्या WhatsApp मेसेजला मला वेळ मिळतोच दिवसातून, मी उत्तर देणारच. ओके. मग काही डाउट असतील तर या नंबरला विचारा. अभ्यासाची मेथड बदला. मग मॅथ्स देखील. पहिला फॉर्म्युला झाल्याशिवाय मला तो टॉपिक नकोय. एक-एक न्यूमेरिकल तात्पुरतं तेवढ्यापुरतं करतोय मी. नाही चालणार. नाही.
त्यासाठी कुठला फॉर्म्युला यूज केला, बेसिक आलं पाहिजे सगळं. त्याशिवाय मॅथ्स जमणार नाहीये. केमिस्ट्री असू दे, फिजिक्स असू दे. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री रोज 10-15 मिनिटं वेळ दिला पाहिजे. दिलाच पाहिजे. असतो वेळ आपण. अरे मधल्या ब्रेकमध्ये किती दंगा करतो आपण सांगा? शाळेत, कॉलेजेसमध्ये ऑफ लेक्चर असतात. करा की ऑर्गॅनिक 10-15 मिनिटं. आपण वर्गात एवढा दंगा असतो मी बघितलंय. नाही जमत मुलांना करायला, पण आपल्याला करायचंय. बरं आता कसं आहे, रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला देतोय. काही दिवशी काही इश्यूमुळे व्हिडिओ अपलोड करायला उशीर होतोय मला. पण तुमचं प्रेम आहे. लवकरच 2,00,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. सुरुवात तुमच्यापासून करायची आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पहिल्यांदा करा. व्हिडिओ आवडतातच तुम्हाला मग लाईक करायला का विसरताय आणि शेअर पण नक्की करा. ऑल द बेस्ट.